हप्ता देत असतील, हप्ता घेतात आणि जातात. 10 मिनिटात धंदा चालू पाठीमागं. म्हणजे ह्याला जबाबदार मला मुलगा नाही, मी बहिणीच्या मुलाला सांभाळत होते. काल तो गेला. मी कुणाचं झाल्यावर जगायचं सांगा तुम्ही. कारवाई करत नाहीत. काय कारवाई नाही, नेत्या तात्पुरतं काय पैसे बिशे भरून सुटून येत असतील. झालं 10 मिनिटात तर धंदा चालू. येतात फुगे घेऊन मग मारू. आई गाडीमध्ये या पांढरे मळ्यामध्ये दारूचा अड्डा आतमध्ये आहे. ते पोलिसांना कधी कल्पना होती का? हाय ना, सगळ्या पोलिसांना माहित आहे. काय करायला येत होते का ते? येत होते की. काय करतात ते? काय रेट पाडतात, हप्ता देत असतील, हप्ता घेतात आणि जातात. 10 मिनिटात धंदा चालू पाठीमागं. म्हणजे पोलीस कारवाई करत नाही. काहीच कारवाई नाही आतापर्यंत. आता माझं 62 वय आहे. ह्या वस्तीत राहते मी 40 वर्षापासून. म्हणजे पोलिसांना हे सगळं माहिती होतं इथं दारू? हा, इथं दारू विकल्या जाते ही पोलिसांना माहिती. तुम्ही बघितलं स्वतः डोळ्यांनी पोलीस येतात इथं? हा, रोजच बघते. माझं रस्त्यावरच घर आहे. आणि कारवाई करत नाहीत. काय कारवाई नाही, नेत्या तात्पुरतं काय पैसे बिशे भरून सुटून येत असतील. झालं 10 मिनिटात तर धंदा चालू. येतात फुगे घेऊन मग मारू. आणि त्यातूनच आज ही वेळ आली आहे. आज 3 आमच्या घरातली 3 गेल्याच होता. आता ससून रुग्णालयात ऍडमिट आहे. लढतोय मोतशी तो. याला मग कोण जबाबदार आहे आज तुम्हाला वाटतं? आम्हाला ह्याला पोलीस काय कारवाई करत नाही आणि सरकार तर काही लक्ष देत नाही. आता मुख्यमंत्री म्हणतायत की कारवाई होणार. कधी होणार? कधी होणार? जग बुडाल्यावर कधी होणार? आमचं सारं सगळं गेल्यावर कोणाचं सारं जगायचं आम्ही? म्हणजे ह्याला जबाबदार मला मुलगा नाही, मी बहिणीच्या मुलाला सांभाळत होते. काल तो गेला. मी कुणाचं साऱ्यावर जगायचं सांगा तुम्ही. तुम्ही देणार मला सारा? आता तिथं आता ह्या वस्तीमध्ये काय नक्की परिस्थिती? दारूचा अड्डा बंद करण्यासाठी काय करा? बंद करा हे दारूचा दार. कारवाई करा यांच्यावर. नगरसेवक पण नाही लक्ष देत. नाही देत. कोण नाही लक्ष देत. कोणी लक्ष देत नाही या वस्तीवर. सगळ्यांकडे करून बसलो आम्ही. सगळ्यांकडे जाऊन आले. कोणी पोलिसांना सगळ्यांना सांगितलं? देत नाही कोणी या वस्तीवर. सगळ्याला माहिती. इथे आजूबाजूला अजून कुठं कुठं मिळते दारू? नाही, इथं मिळते आणि बाजारात भाजी मंडईमध्ये मिळते. एक तिकडे रोडच्या पलीकडे मिळते. म्हणजे ही परिस्थिती रोजची आहे. रोजची. आता चिकार सांगून कोण ऐकतो बाळा? 111 जवळ ना. हा जुना बस स्टॉप. हा, जुना बस स्टॉप इथं बी आहे ना, लोखंडी पुलाजवळ. हा, आपण बघतोय या वस्तीमध्ये जे आजी पद्धतीने रोष दाखवत आहेत. आजी तुमच्या एका घरामध्ये तिघं गेली? तिघं गेले. 2 चुलत भाऊ दारू प्यायचे. काम काय करत होते ते? कुठं लागन ते काम, बिगारी काम. एकाचं होतं 40. हा, मग बहिणीच्या मुलाचं होतं 28. 28 वर्षाचा मुलगा गेला जे तुमच्याकडे राहत होता. हातावरचं काम, हेल्पर काम. आता तुम्हाला कोण असं सहारा राहिला नाही? नाही, सारा नाही. आता मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई करू. अशा पद्धतीने जे चुकीच्या पद्धतीने विषारी दारू किंवा दारू विकत होते, दारूचे गुन्हे, हा. वाटते कारवाई होईल? असं तर वाटत नाही. आता मी 40 वर्षापासून इथं राहते. आतापर्यंत कुणी कारवाई केलेली नाही. काय सांगाल तुम्ही? काय विनंती कराल मुख्यमंत्री? सांगणं आहे की दारू बंद करा. हा, 20 रुपयात फुगा मिळतोय म्हणल्यावर त्या काय 20 रुपयाचं कुठं बी काम करू शकत होते. हा, कोणाचं एखादी भाजीची पिशवी आणली तरी 20 रुपये देतात. हा, 20 रुपये मिळाले की जाऊन फुगा पेत होते. आणि नाही मिळालं की घरातलं काहीतरी भंगारात नेऊन विकायचं आणि दारू प्यायची. पण हे चुकीचं आहे ना, इलिगल पद्धतीने. वस्तीतील लोकांनी कधी पोलिसांना सांगितलं की नाही? मग चिकार वेळा सांगितलं आम्ही. पोलीस
यायचे का मग येत होते, काय नाही केलं पोलिसांनी. काय करायचे येऊन काय करायचे येऊन नुसतं बंद करा, दारू बंद करा, झालं रेट पाडायचे त्या न्यायचे विकणाऱ्याला की 10 मिनिटात धंदा चालू. ते परत चालू व्हायचा काय 10 मिनिटाची कार झाले, पैसे हप्ता त्यांना पोलीस हप्ते घेतात पैसे घेतात पैसे घेतात पोलीस. हे आरोप आहेत या वस्तीतील यांच्या घरातून 3 जण गेली आहेत. गंभीर आरोप या ठिकाणी ते करतायत. पोलीस येत होते तक्रारीनंतर आणि आल्यानंतर पैसे घेत होते आणि हप्ते चालू होते असं स्थानिकांचे आरोप आहेत पोलिसांवर आणि ह्याला जबाबदार पोलीसच आहेत, प्रशासनच आहे असं देखील इथल्या वस्तीतील लोकांचं म्हणणं आहे. कारण आज या वस्तीतील 1-2 नाही तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे एका दिवसात आणि दोघांवर अजूनसुद्धा सरकारी रुग्णालयात ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे अशी परिस्थिती. 28 वर्षाचा या आजींच्या घरातला मुलगा तो सुद्धा याच्यामध्ये या विषारी दारूमध्ये त्यांनी त्याचा जीव गमावला आहे.